मैदानाच्या आत उतरलेत. सलामीवीर एका बाजूला कैवाले दत्तात्रय पाटील आणि दुसऱ्या बाजूला अमित दुधनाथ अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. पहिले षटक पावप्लेचं षटक पंच आपण बघतोय विशाल नाईक सर, त्याचप्रमाणे ललित भोईर उर्फ बंडेफरांना आपण बघू शकताय. बंधू येतोय, पहिला चेंडू टाकण्यासाठी दोन्ही फळांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू, ओ यार मात्र पहिल्या चेंडूवर काय घडलंय, बॅटची एज आणि शुभम मात्रे याच्या हातामध्ये विसावला जातो झेल. पहिला धक्का बसला जातोय आरके टायगर्सच्या संघाला. तर पहिल्या चेंडूवर अगदी या संघाचा आयकॉन खेळाडू टायगर, आरके टायगर या संघाचा आयकॉन खेळाडू कैवल्य पाटील तंबूच्या आफराला गेला. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा तो शिकार झालाय आणि चांगलं सेलिब्रेशन केलं जात आहे बंटी सिक्सर्सच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर बाद झालाय. कुणाल मडके अगदी वन डाऊन मध्ये तो दाखल होतोय. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी काहीसा प्रभावी खेळ केला नव्हता, मात्र या सामन्यामध्ये कसा खेळ होईल सगळ्यांच्या नजरा लागलेत. आरके टायगर्स या संघाचे होनर रणजितदादा किणी यांचा संघ पाहायला मिळतोय. यावेळी मात्र काय बघायला मिळालं आहे तर चेंडू थोडासा बीट होतोय बॅटर्सच्या माध्यमातून. काय चेंडू होता हाताळला होता, अप्रतिम चेंडू हाताळला होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. इथे मात्र काय घडलंय तर लेग बायच्या स्वरूपात संघाचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळते. चला आरके टायगर्स एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये होते नाव सांगण्यासाठी प्लीज. बंटी फिक्सर संघाचा आलेला आहे. आता मात्र डावखुरा फलंदाज अमित दुधनाथ स्ट्राईक यांकडे पाहायला मिळतोय. चेंडू टाकून चालते म्हणजे दोन. जुचंद्र प्रीमियर लीग JPL चा थरार तुम्ही बघताय मित्रांनो. पर्व चौथं. ओ यार मात्र बॅटची एज फ्लाय फ्लिपला काय ते मात्र काय घडलंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र डायरेक्ट हिट झाली नाहीये. एक धाव पळून पूर्ण केली आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पडला गेलाय बंधू याचा. जितेश बंधू एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक मैदान गाजवलेत, अनेक पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. खऱ्या अर्थानं मात्र दोन वेळा 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने मात्र नोंदवलाय. 3 चेंडू टाकून झालेत. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कुणाल मडके. स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. या मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय. इथे मात्र डीप एजच्या कव्हर रिझनला पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर कुणाल मडके याचा खेळ. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर दिलीप. 2 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आरके टायगर्स या संघाची पाहायला मिळते. चांगले चेंडू म्हणावं लागेल. मागचा चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय बंधूच्या माध्यमातून. पॉवर प्ले षटक चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा अगदी चेंडूला मात्र स्लाइस करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातो चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धा चेंडूची सांगता आली आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचं बंधन या षटकामध्ये पाहायला मिळते. थर्ड षटकामध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग
गलीमध्ये क्षेत्रक्षक पाहू शकतोय, एक शॉट फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्रक्षक पाहू शकतोय. यावेळेस मात्र बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं आहे आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल फक्त आणि फक्त 3 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. आरके टायगर्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. पहिले षटक अप्रतिम हाताळलं बंधू मार्फत. अमित दुधनाथ आतापर्यंत एक चेंडूचा सामना केला आणि 1 धावांवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला दिलीप 2 चेंडूचा सामना केलाय, अजूनपर्यंत त्यांनी खातं खोललं नाहीये. कैवल्य पाटील पहिल्या चेंडूवर बाद झाला, अगदी बॅटची एज घेतली होती आणि चांगला झेल पकडला होता स्वतः यष्टीरक्षक शुभम मात्रे या यष्टीरक्षकाने. त्याच्यानंतर कुणाल आला होता, कुणाल देखील जास्त प्रभावी करू शकला नाही, तो देखील 2 चेंडूचा सामना करून तो देखील बाद झाला होता. तर कल्पेश येतोय नंबर 2 चा गोलंदाज, गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. घड्याळात वाजलेत 3:23 झालेत. पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेलं आहे. कल्पेश एक अनुभवी खेळाडू, दत्ताळी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून त्याने चांगले क्रिकेट खेळले. मात्र या जेपीएल मध्ये बंटी सिक्सर्स या संघाकडून तो आज मात्र खेळतोय. स्ट्रायकरकडे बॅटर्स पाहायला मिळतोय मिस्टर दिलीप पांडे. पहिला चेंडू यामध्ये दूरवरील चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातो, 1 धाव पण पूर्ण केली आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न देखील झालाय. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ते म्हणजे 5 या आकड्यावर 5 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धाव मोजल्या गेल्यात कल्पेश भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राऊंड विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी अगदी पाहणी केली जाते दिलीप मार्फत. क्षेत्ररक्षक कुठच्या दिशेने आहेत. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस केलाय. क्षेत्ररक्षक भावेश भोईर आहेत, नाही करणार चुकी. चांगला झेल त्यांच्या मार्फत पकडलाय. अजून एक धक्का लागतोय आरके टायगर्स या संघाला. धक्का क्रमांक 3. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 5व्या क्रमांकावर दाखल होतोय मिस्टर भूषण भोईर, डावखुरा हाताचा फलंदाज. नक्कीच संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर जर काढायचं असेल तर भूषण भोईर याची मात्र बॅट तळपावी लागेल. एक चांगला खेळाडू आहे, नक्कीच त्याच्या बॅटमधून धावा येत असतात. परंतु या मॅच मध्ये काय आहे तर या मॅच मध्ये चांगला खेळ त्याला करावा लागेल. जेपीएल मध्ये जर आपला खेळ आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगला परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल. नक्कीच हा जो प्लॅटफॉर्म आहे ना तर पूर्णपणे आपल्याला पूर्णपणे वर्चस्व लेवलला करा तर मात्र नेतं. जर तुम्ही जेपीएल मध्ये चांगला खेळ करता तर तुम्हाला अजिंक्य स्पोर्ट, दत्ताळी स्पोर्ट, त्याच्यानंतर ग्रेट मराठा संघामध्ये तुम्हाला नक्कीच वर्णी लागू शकते. तर बघूया भूषण भोईर आलाय, अगदी 5व्या क्रमांकावर तो आलाय खेळण्यासाठी. स्थिती थोडीशी नाजूक आहे परंतु या स्थितीमधून बाहेर काढू शकतोय. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके आहेत, तो मारू शकतोय. मी करेन हा आत्मविश्वास त्याला करावा लागेल. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा भूषण पाडी. यामध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. पहिल्या चेंडूवर जरूर 2 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर कमबॅक केलं, विकेट घेतली होती कल्पेश भोईर याने. त्याच्यानंतर डॉट चेंडू. यार मात्र पुन्हा एकदा इथे मात्र काय घडलंय तर व्यवस्थित फुटवर्क होत नाहीये आणि त्यामुळे चेंडू जे आहेत ते निर्धाव जात आहेत.
दोन चेंडू लागोपाठ दोन निर्धाव हाताळत असताना पाहू शकताय. धावसंख्या स्थिर 5 धावा. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडू हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटने भूषण फाडी. यावेळेस मात्र बघितलं, मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंतरच्या स्वरूपात चेंडू मात्र धाव ऍड केली जाईल. या 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, ते म्हणजे 6 या आकड्यावर. 6 धावसंख्या पाहायला मिळते. 3 गडी बाद. पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय कल्पेश. ओ चोरकच मारण्याचा प्रयत्न, बॅट तर फिरवली होती, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जणू काय प्रश्न विचारला होता, या चेंडूवर तुम्ही खेळू शकता का? तर बॅटरच्या माध्यमातून उत्तर आले, नाही खेळू शकत. चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. 5 चेंडू चांगले हाताळले. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. ओ याला जोरकस माझा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर डीप लॉंग ऑनला पकडलाय जेल आणि संपलाय मिस्टर भूषण भोईऱ्याचा खेळ. गॉन. तर नक्कीच दुसरं षटक पूर्णपणे दाखवलं जातंय कशा प्रकारे चेंडू हाताळले होते. खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं जीटीसी, त्याचप्रमाणे टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली जाते कल्पेश मार्फत. अगदी पूर्णपणे जागेवर ठेवलं होतं भूषण भोईऱ्याला. 3 चेंडू डॉट. त्याच्यानंतर 4थ्या चेंडूवर गडी बाद झाला. भूषण भोईर नवीन बॅटर नंदकुमार रावते खेळण्यासाठी सज्ज होतोय. 6व्या या क्रमांकावर तो त्याला प्राचारण करण्यात आलाय. तिसरं षटक कोणावर दिलं जाईल, जबाबदारी कोणावर दिली जाईल आणि संतोष येतोय. नेहमीच ऍक्शन स्पोर्ट्स या संघाकडनं तो खेळत असतो, परंतु या जेपीएल मध्ये त्याला बंटी सिक्सर्स या संघाने मात्र घेतलं गेलंय. चांगल्या मार्जिनने मात्र त्याला घेतलं गेलंय. भरपूर अपेक्षा आहेत. अपेक्षेला मात्र सार्थ होईल का संतोष? दुधनाथ आतापर्यंत फारशी त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. 1 चेंडू मध्ये 1 धावनं तो आतापर्यंत खेळतोय. संतोष पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय 3ऱ्या षटकातील. ओ याला मात्र चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र इथे मात्र बघू शकतो या पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालात आणि तत्पूर्वी 1 धाव ही पळून पूर्ण केली आहे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 7 या आकड्यावर. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत आणि 7 धावसंख्या पाहायला मिळते. 3रं षटक मार्गावर आहे. नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करणं नक्कीच आरके संघासाठी मात्र चांगली गोष्ट असेल. जर पार्टनरशिप झाली तर धावसंख्या येऊ शकतायत, मात्र पार्टनरशिप करावी लागेल. हे दोन्ही बॅटर्स करू शकतायत. ओ यावेळी मध्ये जोरकस माझा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी 1 धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ते म्हणजे 8 या आकड्यावर. 8 धावसंख्या पाहायला मिळते. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2.2 चेंडू टाकून झालेत. हितेश भोईर थोडंफार कानमंत्र देत असताना आपण पाहू शकतोय. बंटी सिक्सर्स या संघामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर भावेश भोईर यांना देखील आपण पाहू शकतोय. ओव्हर द विकेटने संतोष चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. ओ यावेळेला मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळायचं होतं. इथे मात्र स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. चेंडू पाहतोय निर्धावाच्या स्वरूपात.
अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली होती संतोष. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने चौथा चेंडू दुधनासाठी घेऊन जातोय. हो या मात्र चेंडूला खेळले होतं. चेंडू आपण बघू शकतो कव्हर क्षेत्रामध्ये भावेश आहेत. चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल ते म्हणजे 9 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चालू असलेला सामना आरके टायगर्स वर्सेस बंटी सिक्सर्स या दरम्यान सामना चालू आहे. 5वा चेंडू संतोष 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना ओ यावेळेस मात्र बॅट फिरवली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडूच गेलाय निर्धावाच्या स्वरूपात. कल्पेश भोईर याने देखील काय कमालीचं षटक हाताळलं होतं. पहिलं षटक खऱ्या अर्थाने मात्र पावाप्रत जे षटक होतं ते मात्र स्वतः आयकॉन खेळाडू जितेश बंधू याने हाताळलं आणि काय अप्रतिम गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे 3 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि यष्टीरक्षक जितेश बंधू याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि विकेटचा पतंग झालाय. परतीच्या प्रवासाला जात असताना नंदकुमार रावते याला पाहू शकतोय. नाजूक स्थितीमध्ये 5 गडी बाद 9 धावा अशी स्थिती पाहायला मिळते आरके टायगर्स या संघाची. तर हर्षद वनगा उर्फ हाडा आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. तिन्ही गोलंदाजांनी मात्र 3 धावा खर्च केलेत. चांगली अपडेट विशाल भोईर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 3 गोलंदाज आले आणि तिघांनी देखील 3 धावा खर्च केलेत. परंतु बंधू आणि कल्पेश यांनी 2 विकेट घेतलेत. संतोष याने फक्त आणि फक्त 1 विकेट घेतलाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक पंकज याच्या हातामध्ये विचावलं गेले षटक. बघा कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय राऊंड विकेटने. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. इथे मात्र काय घडलंय तर कुठल्याही प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 11 या आकड्यावर. 11 धावसंख्या पाहायला मिळते. झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. हात टाकायला पाहिजे होते परंतु तसं काय झालं नाहीये. शुभम मात्रे होते तिकडे. नेहमीच आपण त्यांना यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये पाहत असतो. यावेळेला मात्र काय घडलंय तर निर्जाच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी पंकज याचे चेंडू अप्रतिम चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा राऊंड विकेटने ओ यावेळेस दुर्वर्ण चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. फ्लाय फ्लिपला क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील आणि तत्पूर्वी 1 धाव मिळेल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 12 धावसंख्या. भरपूर नाजूक अशी स्थिती पाहायला मिळते आरके टायगर्स या संघाची. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. तर नेक्स्ट मॅच मार्गरेट वर्सेस शिवतेज. दोन्ही संघाचे संगणक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मार्गरेट आणि शिवतेज शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. स्लॉगवरचं षटक पंकजाच्या हातामध्ये दिलं जात आहे. नेहमीच साने गुरुजी स्पोर्ट या संघाकडनं हा खेळाडू खेळत असतो. चांगला खेळ चांगली गोलंदाजी त्याने दाखवली आहे
आणि या जेपीएल मध्ये चांगला परफॉर्मन्स ते दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याला मात्र चांगला चेंडू अगदी खोलात टाकला होता चेंडू, त्याला मात्र खोदलंय आणि दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 14 या धावसंख्येवर पाहायला मिळते. डीप फाईन लेग मध्ये विशाल मात्रे यांना देखील आपण पाहू शकतोय. बंटी सिक्सर्स या संघाकडनं त्यांना मात्र बोली लावली गेली होती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हर द विकेटने हर्षद वाडी. यावेळी मात्र बॅटची एज आणि यष्टीयांना वेध घेतोय हा चेंडू आणि अजून एक गडी बाद होतोय, तो म्हणजे हर्षद. लागतोय धक्का क्रमांक 6वा. तर नवीन बॅटर दुर्वेश येतोय खेळण्यासाठी. त्याच्या माहितीसाठी फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हा हाताळला गेला होता. बॅटची एज घेतली होती आणि थेट चेंडूने मात्र यष्टींचा वेध घेतला. धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 6 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू बाकी आहे या पहिल्या इनिंग मधला. दुर्वेश स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र तुर्कस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातोय. भावेश भोईर चेंडूला उचलतोय आणि तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? बघता बघता तिसऱ्याचा प्रयत्न झालाय, मात्र तिसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय. या 2 धावा ऍड केल्या जातील म्हणजेच किती होतील तर 16 धावा आणि 17 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे बंटी सिक्सर्स या संघासमोर. तर ईशान पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला मार्गरेट आणि दुसऱ्या बाजूला शिवतेज, 2 संगणक आहेत. नाणेफेक केली जाते. छापा असा कॉल आलाय आणि छापा काटा आलेला आहे. शिवतेज नाणेफेक जिंकलाय. निर्णय काय रहेगा? फील्डिंग करेंगे हम. फील्डिंग करेंगे. कौन से 4 जो गेंदबाज रहेंगे आपके खेमे में? फर्स्ट तो मैं ही रहूंगा, सेकंड अजय, थर्ड रोहित, फोर्थ पप्पूदा, 4 लोग हैं. और सामने वाली मार्गरेट टीम के बारे में क्या कहना चाहोगे, क्योंकि उनकी टीम भी बहुत ही अच्छी टीम है? यही ट्राई करेंगे सागर भाई का विकेट और भावेश जोगले का विकेट निकाल दे तो फिर मैच बन जाएगा. खूप सारे शुभेच्छा असतील. जिथे मात्र मॅच ऑन आहे आणि आम्ही समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. जिथे मात्र तुषार फोनावणे. चला 2 बॅट्समन लगेच पाठवायचे. भावी जीवनगायचा आपण आवाज ऐकला गेलात. JPL आपण पाहतायत, जुचंद्र प्रीमियर लीग. 2 आघाडीचे बॅटर हितेश आणि जितेश मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. लक्ष
थोडंसं जर पाहिलं तर छोटं पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 17 धावा करायच्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुका बंटी सिक्सर्स या संघाने जर पाहिलं तर कमबॅक केलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये जरूर पराभवाच्या छायाला गेलेत, परंतु या मॅचमध्ये जो काही त्याने कमबॅक केला बॉलिंग युनिटने तो मात्र अफलातून आपण जरूर पाहिला गेला मैदानाच्या आतमध्ये. जिथे प्रीमियर लीग आपण पाहतायत, रजनी क्रिकेटचं आयोजन नियोजन गेले 3 पर्व आपण पाहिलं डेचा फॉर्मॅट, परंतु यंदाचा फॉर्मॅट जर पाहिलं तर नाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 12 संघाने अगदी पाहिलं तर 12 संघमालक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल प्रत्येक 12 संघ मालकांचं, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर त्यांना संपूर्ण JPLच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला गेला, त्यांचे देखील आभारी आहोत. चोवीस बॉल आणि 17चं समीकरण मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. षटक क्रमांक पहिलं RK टायगर्स या टीमचे अगदी जर पाहिले गेले तर आयकॉन खेळाडू कौशल्य पाटील यांना आपण पाहतायत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर बंटी सिक्सर्स या संघाचे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जितेश पाटील. पहिल्या बॉलवरती गेल्या मॅच मध्ये विकेट मिळाली, बॅकफुटला संपूर्ण संघ जाणवला गेला, परंतु या मॅच मध्ये चांगला त्याने पलटवार केलाय. 24 बॉल 17 धावेचं समीकरण. रजनीचं क्रिकेट आहे, धावा डिफेंड देखील होऊ शकतात, धावा चेस देखील होऊ शकतात. पाहूया या मॅच मध्ये नक्की काय घडणार आहे. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती कौशल्य पाटील अर्थातच बंधू तयार होतील, आणि स्ट्रायकर वरती जितेश पाटील यांना आपण पाहतायत. फिल्डिंगची जर पाहिलं तर व्यूहरचना चांगल्या रीतीने आखली गेली, ती म्हणजेच जितेशसाठी कौशल्याला माहिती आहे कुठल्या रिजनला जास्तीत जास्त स्ट्रोक खेळतात, आणि त्याच रिजनला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. काउकन रिजनला एक क्षेत्ररक्षक आहेत, त्यानंतर डीप विकेटला कुणाला मडके यांना आपण पाहतायत. आता सुरुवात, पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल पाहिलं निहाळलं, अपेक्षित जर पाहिलं गेलं तर ऑप्टिकच्या बाहेर बॉल होता, हेच पाहत असताना पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक धाव या ठिकाणी ऍड केली जाते, आणि आता मात्र श्री गणेशा केला जातो. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन टीम बंटी सिक्सर्स या संघाच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी धावफटकावरती लागले गेले. पुढचा बॉल चांगला बॉल, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये या बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाईल. पहिल्या डावाचा उल्लेख जर करायचा गेला तर कौशल्य 0 वरती आउट झाले, आणि त्याच कारणच ही धावसंख्या थोडीशी मंदावली गेली. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर कौशल्याची बॅटिंग एक अफलातून होती, चांगली सुरुवात त्यांनी करून दिली होती, परंतु या मॅच मध्ये सुरुवात थोडीशी खराब राहिली गेली. त्याच्या पाठोपाठ जर पाहिलं तर अमितने सिंगलच्या जोरावरती धावा घेतल्या गेल्या, परंतु त्याने 6 चेंडूमध्ये जवळपास जर पाहिलं तर 4 धावा जरूर त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या गेल्या. म्हणजे पहिल्या डावात कुठेतरी षटकार चौकार येताना दिसले नाहीये, इथे जागावून खेळण्याचा प्रयत्न होता. जर पाहिलं तर फुटवर्कचा अभाव दिसला या बॉलवरती, बदल आले त्याचा वापर नव्हतं, त्याच कारण जर पाहिलं तर डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डॉट बॉल आणि विकेट फार महत्वाचे ठरतील या मॅच मध्ये RK टायगर्स या संघासाठी. पाहूयात या मॅच मध्ये डॉट बॉल विकेट्स येतील का. पुन्हा एकदा कौशल्य तयार, षटकात येईल हा तिसरा बॉल घेऊन. इथे आणखीन एक चांगला बॉल, अगदी जर पाहिले गेले तर परंतु यष्टीरक्षक बीट झाले, आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये बाईकच्या स्वरूपात या बॉलवरती जर पाहिले गेले तर एकदा कंप्लीट केली जाईल. कुठेतरी जर पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कौशल्याच्या माध्यमातून होतांतर दिसतंय, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुका केल्या जातात, आणि त्याच कारणाचा धावांचा बेनिफिट हा बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच बंटी सिक्सरच्या संघाला मिळतोय. धावाचा फटकावरती लागल्या गेल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा आपण पाहतायत. JPLचा एक अद्भुत थरार, आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर या स्पर्धेचा अगदी जर पाहिले गेले तर ही पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार, स्ट्राईक वरती असतील जितेश पाटील. पुन्हा एकदा सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय, सिंगल कंप्लीट केलाय वेगाने, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, आणि जो कॉल होता अगदी जर पाहिले गेले तर 2 धावेचा तो कंप्लीट केला मैदानाच्या आतमध्ये. जितेशच्या बॅटवर मिळतील 2 धावा, आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 5च्या घरामध्ये. चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये. 24 बॉल मध्ये फक्त 17 करायच्या होत्या, हे ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच बॅटिंग करत असताना बंटी सिक्सरच्या संघाला जितेश आहेत एका बाजूला, एक हार्ड हिटर बॅट्समन, आणि त्यांच्या सहित जर पाहिले तर सिंगल डबलचं अगदी जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा डंका आपण पाहिला गेला अर्थात हितेश यांना आपण पाहतायत. स्टेप आउट झालेत, ऑन साइडला फटका सजवला, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात डाऊन दी बॉल, आणि जेल झाली ड्रॉप.
एक सिंगल कंप्लीट केले. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न होता. याही वेळेला जर पाहिजे तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पण पहिल्या डावात कुठेतरी धावा बनल्या नाहीत आणि त्याचाच जर पाहिलं गेलं तर बेनिफिट या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला होताना दिसतोय. आणि फिल्डिंग करताना देखील जर पाहिले गेले तर तेवढेसे चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळत नाही आरके टायगर संघाच्या माध्यमातून. परंतु कमबॅक करावं लागेल ही जर मॅच जिंकायची असेल आरके टायगर्स या संघाला. अंतिम बॉल, पुन्हा एकदा सन्मान दिलाय. याही बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉलपर्यंत. एकच मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावता फटकावर जर पाहिलं गेलं तर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचता गेल्यात. आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर पहिल्या डावात जर आपण गेलो तर पहिल्या डावात जर पाहिले गेलं तर फक्त आणि फक्त 3च धावा होत्या आणि त्यामध्ये 2 विकेट. आणि जितेश पाटील नेहमी जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी करत नसतात, परंतु ज्या वेळेला जेपीएल असते त्या वेळेला ते प्रामुख्याने जर पाहिलं तर पहिले षटक हाताळत असतात. गेल्याही मॅचमध्ये मला वाटते बंधूने 3च धावा देत असताना कदाचित 2 विकेट घेतल्या होत्या. आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगला त्याचा खेळ आपण मैदानाच्या जरूर पाहतात. गेल्या मॅच मध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट. याही मॅच मध्ये जर पाहिले तर जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. परंतु आता मात्र जेबीला कमबॅक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जेबीने 2 विकेट प्राप्त केल्या होत्या सलगच्या 2 बॉलवरती. परंतु या मॅच मध्ये त्याला विकेटची जर पाहिलं तर पडझड प्रतिस्पर्धी संघावरती करावी लागेल. धावा फटकावरती 8च्या घरामध्ये 18 बॉल इथून देखील शिल्लक आहे. 9 धावा करायच्या आहेत. ही मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बंटी सिक्सर्स या संघाला. क्षेत्ररक्षकाची व्हीव रचना जर पाहिले गेले तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला आहेत. काउकोन रिझनला आपल्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फटका येते जर पाहिले गेले तर फसला होता. धावचीतच्या माध्यमातून फलंदाज आउट झाले असते, परंतु जर पाहिले तर जेबी पुढे आले. बॉलला अडवण्याचा प्रयत्न जेबीच्या माध्यमातून राहिला गेला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर कम्प्लीट केल्या जाते धावा. फटकावरती 1च्या मदतीनं ते म्हणजेच 9च्या घरामध्ये 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. येणारा बॉल असेल 17 बॉल मध्ये करायचे आहे, ते म्हणजेच 8 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हवेत उडाला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि अशा रीतीने अमित दुधना ते टिपला जेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये हितेच्या स्वरूपात बंटी सिक्सर्सच्या संघाला. चल लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. याची दखल तर बॅटिंग करणाऱ्या टीमने घ्यायचे. चांगलं सहकार्य प्रत्येक संघाने अगदी पाहिलं गेलं तर संघ मालकाने या संपूर्ण जेपीएल साठी दिले गेले. त्यांचे देखील विशेष कौतुक करावं लागेल. 12 संघ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. छत्रपती वॉरियर्स, बंटी सिक्सर्स, पतू पॅकर्स, आरके टायगर्स, आगरी बॉयज असेल, वियाना सुपर किंग्स या संघाला पाहिलं. येणार कट्टा संघाला आपण पाहिलं. जय श्रीराम संघाला आपण पाहिलं गेलं. त्यानंतर मार्गेट्स 11 असतील, द ग्रेट मराठा, अमायरा 11 आणि त्यानंतर शिवतेज स्पोर्ट्स या संघाला आपण पाहिलं. तब्बल 12 संघ आहेत. या संपूर्ण जर पाहिले गेले तर मालिकेमध्ये भाग त्याने घेतले गेले आणि आतापर्यंत तर प्रत्येक संघाने चांगला खेळ, क्वालिटी दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेलाय. हार्दिक आलेत मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये 1 षटकार हार्दिकच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. रजनीचं क्रिकेट आहे आणि रजनीच्या क्रिकेटमध्ये जर 24 बॉलमध्ये तुमच्या टीमने 40 ते 45 धावा बनवल्या तर यशस्वी धावसंख्या आपण म्हणू शकतो. आणि खरोखर जर पाहिले तर या धावींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर आरके टायगर संघाच्या माध्यमातून राहिला गेला. परंतु कुठेतरी जर पाहिले गेलं तर विकेटची पडझड राहिली गेली. सिंगल डबल आणि कुठल्याही फलंदाजाने 5च्या वरती धावा बनवल्या नाही पहिल्या डावामध्ये. हेच या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतात. पुढे आले होते या ठिकाणी फुटवर्कचा अगदी पाहिले तर पुरेपूर फायदा घेतला गेला. दादसिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल आले. हार्दिक आलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केले जाईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरामध्ये. 15 बॉल आणि इथून देखील 7 धावा करायच्या आहेत. जितेशला माहिती आहे आपण टीमचे आयकॉन आहोत आणि प्रत्येक बॉलवरती सिंगल जर घेतली तर आपला संघ विजय होऊ शकतो आणि आपल्याला संघाला जिंकवण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल जेबी तयार. इथे पुन्हा एकदा दबाल तर चांगला चेंडू होता परंतु स्वतःच्या फलद्रूप अडवण्याचा प्रयत्न केला गेला. वेगाने आलेत अमित. 1 धाव याही बॉलवरती प्राप्त होईल. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक आहे त्याच बेसिकच्या अनुषंगाने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बंटी सिक्सर्स या संघाला आपण पाहतायत. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहते. आतापर्यंत सिंगल आलेत. जितेशच्या बॅटमधून चांगली धावसंख्या उभारले गेले. 6 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी केल्यात. 14 बॉल 6.
स्टेप आउट झालेत. बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर वेग तर चांगला होता. बॉलवरती टप्पा पडल्यानंतर जर पाहिले गेलं तर अगदी बाउन्स या बॉलवरती चांगला प्राप्त झाला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर डॉट चेंडूची सांगता आता मात्र केली जाते. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी, याच तर खऱ्या गोलंदाजीची अगदी पाहिजे तर गरज आहे. ते म्हणजेच आरके टायगर संघाला. पुढचा बॉल हवेत खेळला. बॉल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत काउकन रिजनला. क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 17 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफडकावरती लागले गेलेत. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. लगेचच फिल्डिंग सेटअप करायची आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये लगेचच बॉलर सेट करायचे आहे. 12 बॉल आता मात्र फक्त 4 धावांचं समीकरण आहे. प्रत्येक डगआउट मध्ये आपण प्रेक्षक पाहतायत, खेळाडू पाहतायत, त्या टीमचे ओनर आपण पाहतायत. यापुढची देखील एक महत्वाची लढत 2 टीमच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर पाहिले तर मार्केट 11 भावेश जोगले अँड ऑल टीम आणि त्यांच्या विपक्षांमध्ये जर पाहिले तर शिवतेज या संघाला आपण पाहणार आहात. यानंतरची देखील एक महत्वाची लढत थोड्याच वेळात जर पाहिलं तर या मॅच मध्ये नंतर आपण लगेचच खेळवणार आहोत. पुढचा बॉल स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी जर पाहिजे तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हाताळल्या गेल्या. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आणखीन एक धाव ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय आणि धावसंख्येत फडकावर जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील इथून देखील जर पाहिजे तर 12 चेंडूमध्ये 3 धावांचं समीकरण. एक मोठा विजय पराक्रम करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे बंटी सिक्सरच्या संघाला. आणि ज्यावेळेला आपण प्रीमियर लीगच्या माध्यमातून मॅचेस खेळतो त्यावेळेला हे फार बेनिफिट देऊन जातं. अपटून टाकण्याचा प्रयत्न ऑनसाइडला बॉलला खेळले गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा जर पाहिला गेला तर घेण्याचा प्रयत्न केला गेला. वेगाने डीप विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत. फेकी खराब झाल्या, 2 धावा कंप्लीट केल्यात आणि पाहता जर पाहिलं गेलं तर विजयाच्या 3 धावा कंप्लीट झाल्यात. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बंटी सिक्सर्स या संघाने जर पाहिले तर पहिल्या मॅच हरल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पलटवार केलाय आणि अगदी जर पाहिलं तर मॅच जिंकले. अभिनंदन पुन्हा एकदा आणि हार्ड लक टफ लक आरके टायगर्स. सलग जर पाहिलं तर 2 मॅच हरले गेलेत परंतु प्रीमियर लीगच्या माध्यमातून सामने आहेत. इथून चांगला खेळ, इथून चांगलं प्रदर्शन दाखवलं तर तुम्ही या मालिकेमध्ये टिकून राहाल. लगेच चला दोन्ही टीम्स हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आहेत आणि या पुढच्या मॅच साठी लगेचच जे 2 टीम्स आहेत क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेचच 2 आघाडीचे बॅटर पाठवायचे आहेत. चांगली मॅच पाहायला मिळाली. कमी धावांची मॅच होती परंतु जर पाहिलं तर चांगलं सुरस या मॅच मध्ये निर्माण झालं होतं आणि त्याच कारणाने जर पाहिलं तर या मॅचचा मॅच नो डाऊट अबाउट इट जितेश पाटील अर्थातच बंधू ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ दी मॅच. याविषयी जितेश लगेच म्हणतो मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.